मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग, म्हणजे प्रिन्सेस कट विथ बेल्ट असं आपलं ब्लाउज असेल। तर आपण त्या ब्लाउजचं संपूर्ण कटिंग बघूयात आणि नंतर स्टिचिंग आणि नंतर मी त्याचा फायनल लुक सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। राजाराणी कोचिंग पद्धतीनेच मी तुम्हाला इथं सर्व क्लिअर करेल। तर त्याचं संपूर्ण ड्राफ्टिंग, कटिंग, स्टिचिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला क्लिअर करेल। खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, सगळ्या जणींनी खूप रिक्वेस्ट केले होते की ताई 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवा असं। तर चला आता आपण आज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघूयात। तर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। भरपूर वेळा काय करतात, व्हिडिओ स्किप करून बघतात आणि जे पॉईंट मी क्लिअर केलेलं असतात तेच मला व्हॉट्सअपला विचारतात आणि मग नंतर सांगतात हो ताई सॉरी आम्ही बघितलं नाही किंवा आमचं लक्षात आलं नाही। जर का तुम्ही स्किप करून व्हिडिओ बघितला तर असं होणारच आहे। तर तुम्ही लक्ष घ्या, काळजीपूर्वक बघा। 5-10 मिनटं एक्स्ट्रा तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याचा फारसा एवढा मोठा काही फरक पडत नाही। आपण उगाच काहीतरी बघत बसतो, त्यापेक्षा जर का कामाचं बघितलं तर तुमचं असं काही चुकणार नाही। आणि बघा, एक जरी पॉईंट चुकला तरी तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम होतो। तर जे कोणी माझ्या व्हॉट्सअपला वगैरे जॉईंट असतील तर त्यांना माहिती असेल, आपले यूट्यूबच्या भरपूर स्टुडंट्स पण छान ब्लाऊज बनवतायत, त्यानंतर फिटिंगसुद्धा छान येते। तुम्हाला जर का अजून नवीन शिकायला आवडेल तर मी तुमच्यासोबत प्रत्येक जे काही नवीन ब्लाऊजचे पॅटर्न्स आहेत ते मी शेअर करेल। आता आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग बघूयात आणि यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आपला असणार आहे प्रिया MG स्पेशल पॅटर्न ब्लाऊज आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल ब्लाऊजवरून मापे घेऊन कटोरी ब्लाऊज कसं कट करायचं राजाराणी कोचिंग पद्धतीनेच। अशा काहीतरी मी तुम्हाला ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही ब्लाऊजवरून मापे घेऊन कसं कटिंग करू शकतात। भरपूर जणींचे तेच क्वेश्चन असतात की ताई अंगावरूनच मापे आहेत का, ब्लाऊजवरून नाहीत का? तर आपण ते सुद्धा क्लिअर करून घेऊयात, समजलं? तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मी सगळ्यात आधी तुम्हाला बॅक पार्टचं ड्राफ्टिंग दाखवेल। जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलवरती या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा। अगदी मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट, इंच टेपमधले आकडे कसे तुम्हाला बघून घ्यायचे आहेत, बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर कोणत्या पार्टला काय म्हणतात, तुम्ही कुठलं पार्ट घ्यायचं। तर भरपूर जणांचे क्वेश्चन असते की ताई आम्ही अप्पर चेस्ट घ्यायची की फुल बस्ट। तर मैत्रिणींनो तुम्ही फुल बस्ट घ्या, अप्पर चेस्ट आपण याच्यात घेत नाही। लक्षात आला, हा पॉईंट मी क्लिअर केला। त्यानंतर प्रिन्सेस कटचे पार्ट मी मोजून घ्यायला सांगितलेले आहे, ते पण बरेच जण मोजत नाही, त्यामुळे कमी जास्त होतात। तर चला आज एक पॉईंट मी क्लिअर करते तुमच्यासोबत आणि तुम्हाला सांगते की तुम्ही 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करू शकता ड्राफ्टिंग। तर आता सगळ्यात आधी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॅक पार्ट। तर सगळ्यात आधी आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग बघूया, समजलं? तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं असतं शोल्डर। तर जे काही तुमचं फुल शोल्डर असेल त्याचं तुम्हाला डिवाइड 2 करून टाकायचं, डायरेक्टली जेवढं आहे तेवढं टाकायचं नाही। तर आता आपण सुरुवात करतोय म्हणून स्किप न करता नक्की बघा, तुम्हाला नक्कीच समजेल। आणि ब्लाऊज आपण स्टिचिंग पण घेणार आहोत। तर माझं फुल शोल्डर आहे 14.5, त्याला डिवाइड 2 करायचं, किती मिळेल? 7.25। तर इथून मी 7.25 इंचावरती एक मार्किंग करते। तुमचं जे काही फुल शोल्डर असेल ना त्याचं निम्मं तुम्ही टाकायचं, असं नाही की माझं 7.25 आलं म्हणून तुमचं सुद्धा तेच येईल। आणि जिथून आपण शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच आपल्याला डाऊन जायचं कंपल्सरी। त्यानंतर 2.5 इंच बंद बाजूकडून मार्क करायचं। तर 2.5 इंच आणि 1 इंच सगळ्या साईजसाठी सेम असेल, फिक्स असेल। दोन्ही मार्क लक्षात घेऊन एक क्रॉस लाईन मार्क करायची, 1 इंच आणि 2.5 इंच। त्यानंतर इथून आता आपल्याला मुंडा मार्क करायचा असतो। तर मुंडा मार्क करण्यासाठी फॉर्म्युला आहे, तर बघा त्याच्यासाठी हा चार्ट।
तर हा चार्ट तुम्ही याशी जे काही तुम्हाला चार्ट्स पाहिजे असतील, जे कोणी नवीन असतील ते मला व्हॉट्सअपला मेसेज करून घेऊ शकतात. तुम्हाला सर्व चार्ट्स मिळून जातील. अशा पद्धतीचे चार्ट्स आहेत. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युले वापरून घ्यायचे. जेव्हा तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्ही हे फॉर्म्युले वापरून घ्या. जेव्हा तुमची छाती 42 किंवा 42च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्ही हे फॉर्म्युले वापरायचे. आता आपली इथं चेस्ट आहे 30-31. तर बघा 28 ते 31 असेल तेव्हा फॉर्म्युला काय वापरायचा, चेस्ट डिवाइड 6 प्लस पाऊण किंवा 1 इंच करणे. तर मी 1 इंच करेल. तर चेस्ट आहे 31ला डिवाइड 6 करायचं. काय आन्सर मिळेल 5.16. कॅल्क्युलेटरमधले आकडे ज्यांना कोणाला समजत नसतील ना तर त्यांनी मी स्पेशल कॅल्क्युलेटर कसं बघायचं, तुम्ही कसं त्यातले आकडे कोणते घ्यायचे, कसे बघायचे त्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे. तर ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल कॅल्क्युलेटरमध्ये मी काय बोलते, काय आकडे घेते, त्यांनी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर 5.16 पॉईंट नंतरचे 2च. आता तुम्ही म्हणाल की 16 कसे, इथं तर आम्हाला एवढे मोठे अंक दिसत आहे. तर आपल्याला एवढे घ्यायचेच नाही, फक्त 5 जे काही आलं असेल 5, 6, 7 त्यानंतर पॉईंट दिसेल, पॉईंट नंतर पुढचे फक्त 2 अंक घ्यायचे. 5.16 त्यात प्लस 1 इंच केलं 6.16. तर 6.16 कुठून मार्क करायचं, हे 1 इंच डाऊन आहे ना तिथून 6.16 म्हणजे किती झालं 6 इंच आणि त्यावरती 1 लाईन. लक्षात आहे. तर जिथून आपण मुंडा मार्क केला ती मुंड्याचं मार्किंग काय असतं आपलं चेस्ट लाईन, तिथं एक सरळ लाईन मार्क करायची. ही असेल आपली छातीची लाईन. तर मुंडा कसा मार्क करायचा, फॉर्म्युले आहेत. ज्यांना कोणाला हे सर्व फॉर्म्युलेचे चार्ट्स वगैरे पाहिजे असतील, नवीन असतील तर त्यांनी मेसेज करून घेऊ शकतात किंवा जे कोणी आपले रेग्युलर स्टुडंट असतील ज्यांनी प्रोव्हाइड करून घेतले असतील त्यांनी हे चार्ट फॉलो करा. त्यानंतर तुमच्या छातीच्या मापानुसार हे सूत्र वेगळं वेगळं असेल. तुमचा नेक डीप आहे की पॅक आहे यानुसार तुमचं फॉर्म्युला तुम्ही वापरू शकतात. त्यानंतर आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं. सगळ्यात आधी आता आपण उंची टाकून घेऊयात. उंची आपण टाकलेली नाही. तर रेडी उंची आहे 14 इंच, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचं. बॅक पार्ट ड्रॉ करतोय म्हणून उंची कुठून घ्यायची, वरून डायरेक्टली सरळ घ्यायची. तर 14 मध्ये 1 इंच प्लस केलं किती मिळेल 15 इंच. सेम करा, तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करा. बॅक पार्ट आहे लक्षात घ्या 15 इंच. त्यानंतर इथून आता परत एक मी सरळ लाईन मार्क करते. बघा. तर बघा शोल्डर, चेस्ट आणि वेस्ट, छाती, कमर आपल्याला लाईन मिळून गेल्या. आता छातीचं मार्किंग आणि कमरेचं मार्किंग आपण बघूयात. तर छाती आहे 31 इंच, तर 31ला डायरेक्टली डिवाइड 4 करायचं. 31 डिवाइड 4 किती मिळेल 7.75. तर इथून मी आता 7.75 म्हणजेच 7.25 इंचावरती एक मार्किंग करते. जे काही तुमची चेस्ट असेल तिला डिवाइड 4 करा. त्यानंतर कमरेचं मार्किंग, तर कमर आहे 26, तर 26ला डिवाइड 4 किती मिळेल 6.5. तर इथून मी 6.5 इंचावरती एक मार्किंग करते. त्यानंतर पाठीमागे 1 इंच टक्स घ्यायचा आहे, त्यामुळे 1 इंच टक्स मार्क केला आणि पुढे त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर मी तुम्हाला म्हटले की ह्या पद्धतीमध्ये आपण टक्स घेत नाही, पण भरपूर जणांना प्रश्न होते की ताई टक्स घेतला तर बघा आता आपण टक्स पण घेतोय. त्यानंतर सुद्धा मी ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवेल, छान बसतो. मी तुम्हाला असं बोललेलीच नाही की टक्स तुम्ही बिलकुल घेऊच नका असं नाही म्हटली. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करते. तुम्हाला जर का टक्स घ्यायचा असेल तर पुढे जसं आपण इथं 1 इंच टक्ससाठी मार्क केलं तसं 1 इंच टक्ससाठी मार्क करा आणि पुढे शिलाई मार्जिन मार्क करा असं मी बोललेली आहे. जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आधीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि जे काही आपण शिलाई मार्जिन मार्क केले 1.5 इंच ते तुम्ही जोडून घ्यायचे. तर मी इथं 1.5 घेतलं, तुम्हाला हवं तर तुम्ही 2-2 इंच मार्जिन घेऊ शकतात. त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर. तर शोल्डरचं मार्क करून घेण्यासाठी आपल्याला काय बघावा लागतो, शोल्डर मायनस चार्ट. तर शोल्डर मायनस चार्ट बघण्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट कुठले लागतात, तुमचं रेडी शोल्डर पट्टी तुम्ही किती ठेवली ते, त्यानंतर तुमचा मागचा गळा डीप किती आहे, किती इंचाचा नेक तुम्ही घेतला ते,
रेडी शोल्डर पट्टी, नेक डीप 2 झाले. आता तिसरं कुठं लागेल, नेकचा आकार तुमचा कोणता आहे, शेप, ते तुम्ही बघायचं. त्यानंतर जे काही तुम्ही रेडी शोल्डर पट्टी ठरवलेली असेल तो चार्ट तुम्ही समोर घ्यायचा. आता इथं रेडी शोल्डर पट्टी मी ठरवलेली आहे 2.5 इंच, तर मी 2.5 इंचाचा चार्ट बघेल. तुमची जी काही रेडी शोल्डर पट्टी तुम्ही ठरवलेली असेल ती रेडी शोल्डर पट्टीचा चार्ट तुम्ही बघायचा. बघा अशा पद्धतीचे चार्ट्स येतील. इथं वरती बघा रेडी शोल्डर पट्टीच्या हेडिंग दिलेल्या आहेत. रेडी शोल्डर 2, 2.25, 2.5 आणि 2.25 असं. त्यानंतर नेक डीप, नेक डीप म्हणजे तुमच्या नेकची उंची किती आहे. तर नेकची उंची तुम्ही म्हणाल आता आम्हाला इथं आपण नेकची उंची कशी काढायची, तर बघा नेकची उंची कशी काढायची, तर पूर्ण उंचीमधून तुम्हाला ही खालची बेल्ट पट्टी, खालची पट्टी, पाठीमागचा बेल्ट किती हवा तो मायनस करा. तर माझी रेडी उंची किती आहे 14 इंच. तर 14 मधून आता तुम्ही म्हणाली तर 15 टाकली तर 15 नाही घ्यायची, ते आपण 20 शिलाई मार्जिन घेतलेली आहे. लक्षात आलं. रेडी तुमची ऑलरेडी रेडी किती आहे पहिल्यापासूनची ती तुम्ही लक्षात घ्या. इथं मी 15 टाकली म्हणून तुम्ही असं पण म्हणाल ताई तुम्ही टाकताना इथं 15 टाकली आणि तिथं आम्हाला 14 सांगताय, पण उंची कुठली टाकली ते लक्षपूर्वक बघा. रेडी उंची मी घेतलेली आहे, मार्जिन साईज घेतलेली नाही, फक्त रेडी जेवढी होती ती घेतली. 14 मधून मायनस काय करायचं, पूर्ण उंचीमधून तुम्हाला पाठीमागचा बेल्ट किती हवा. तर मला पाठीमागचा बेल्ट हवा 3.5 इंचाचा, तर मी तो मायनस केला, किती मिळेल 10.5. तर आता इथून मी बघेल की 10.5 इंच माझा कुठे येतो. बघा नेक डीप 9 ते 11च्या मध्ये माझा 10.5 इंच येईल. त्यानंतर मला पाठीमागचा नेक घ्यायचा आहे स्क्वेअर नेक. तर इथं मी स्क्वेअर नेक बघते आणि नेक डीप बघते, दोन्ही माझे फिंगर्स कुठे मर्च होतात की तर कुठे मॅच होतात ते मी बघेल. आता समजा मी इथं बोट ठेवला आणि त्यानंतर खालची लाईन बघते, तर कुठं जाईल माझा बघा तुम्ही, इथं जाईल, मॅच होईल का नाही. तर नेक कुठला घेतला ते नेकवरती बोट ठेवा, नेक किती डीप घेतला तिथं बोट ठेवा. तर इथपर्यंत तुम्ही यायचं, ह्या लाईनपर्यंत, स्क्वेअर नेकच्या लाईनपर्यंत. लगेच हा बोट तुम्ही इथं घेऊन जायचा नेक डीपपर्यंत. तर बघा जिथं कुठं आपलं दोन्ही फिंगर्स मर्च होतात, मॅच होतात, एकत्र मिळतात, तर तेवढं आपल्याला काय करायचं आहे, टोटल शोल्डरमधून मायनस करायचं. त्यासाठी सूत्र काय आहे, टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर. तर टोटल शोल्डर किती आहे 14.5 मायनस काय करायचं, मिळालेले शोल्डर किती मिळाले 3 इंच इज इक्वल टू बरोबर किती मिळेल 11.5. मग त्याला आता काय करायचं, डिवाइड 2 करायचं. समजलं. 5.5 इंच माझं शोल्डर आलं. शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा मोस्ट ऑफली सगळ्यांना समजलेलं आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ जाऊन बघा, नक्की समजेल. 5.5 इंच मी शोल्डर इथं मार्क केलं. जेवढं इथं शोल्डर मार्क केलं तेवढंच इथं करायचं चेस्ट लाईनवरती. आता हे दोन्ही पॉईंट लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची. तर डीप नेक असेल तेव्हा आपल्याला शोल्डर मायनस करावंच लागतं. समजलं. त्यानंतर डीप नेक आहे म्हणून शोल्डर काय करायचं असतं, सरळ करायचं असतं. तर लक्षात घ्यायचं, इथं तुमचा जेवढा गॅप असेल तेवढाच तुम्ही इकडे घ्यायचा, कमी किंवा जास्त होऊ द्यायचं नाही. त्यानंतर इथं आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, जी बरेच जण विचारतात आई गडारुंदी अशी वेगळी वेगळी का घेता किंवा गडारुंदी किती घ्यायची. तर तुम्हाला गडारुंदीशी काही घेणं देणं नाही, ब्लाऊज तुम्हाला प्रॉपर फिटिंगला बसेल. गडारुंदी विचारायची नाही किती येईल, हा पॉईंट मी क्लिअर करते. त्यानंतर इथून आता आपल्याला शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं. रेडी शोल्डर पट्टी मी किती घेतली 2.5 इंच, त्यात काय करायचं 1 इंच प्लस करायचं. तर 1 इंच प्लस का करणार, अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि अर्धा इंच गड्याला फिनिशिंग देण्यासाठी. 1 इंच आपलं जाईल, मग मिळेल किती 2.5 इंच. तर 2.5 इंचामध्ये 1 इंच प्लस केलं, 3.5 इंच मी शोल्डरचं मार्क केलं. त्यानंतर शोल्डर पट्टी मार्क करून इकडे बघा तुम्हाला जो काही गॅप दिसत असेल ते काय असेल, आपली गडारुंदी. तर गडारुंदी किती मिळाली आता 2.25 इंच, म्हणजे थोडं किंची कसं कमी आहे, पण आपण 2.25 किंवा 2 इंच आणि 1 लाईन इतकं म्हणू शकतो. तर समजलं तुम्हाला गडारुंदी कशी मिळेल. त्यात तुम्हाला कुठलंही काही लॉजिक लावून घ्यायचं नाही. तर तुम्हाला आता इथं 2.25 मिळाली म्हणजे मग फ्रंटमध्ये पण 2.25च मिळेल का, नाही. तर शोल्डर मायनसनुसार तुमचं ते मिळेल. आता इथं आपलं शोल्डर मायनस करून 5.5 आलं, तिथं समजा 7 आलं,
तर शोल्डर पट्टी मार्क करतो आपण, मग नंतर गॅप उरतो ती गळारुंदी असते, मग कमी किंवा जास्त तुमचं होणारच आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यानंतर आता मुंड्याला आकार देऊन घेऊयात. तर मुंड्याला आकार देण्यासाठी सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा. आता इथून क्रॉस मार्क करायचं आहे. तर इथून क्रॉस मार्क जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्हाला क्रॉस मार्क करायचं आहे. 28 ते 39 असेल तेव्हा तुम्हाला क्रॉस मार्क करायचं आहे 1 इंच. आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा तुम्हाला मार्क करायचं 1.25 इंचावरती. समजलं? बॅक पार्टमध्ये. आता इथून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. हे दोन्ही पॉईंट लक्षात घ्या आणि व्यवस्थित मुंड्याला आकार द्या सेंटरपर्यंत. हे बघा कर्व आहे माझ्याकडे, तो मी सेट केला आणि मुंड्याला आकार दिला. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पण तुम्हाला जर का ब्लाऊजमध्ये प्रॉपर फिटिंग हवी असेल, प्रॉपर फिटिंग आपली केव्हा येईल? जेव्हा आपले सगळे आकार हे आपण प्रॉपर दिलेले असतील. समजा तुम्ही वाकडा तिकडा दिला, मग त्यावरती तुम्ही कुठेही स्टिच केली तर थोडंफार तुमचं इकडे तिकडे होणार. प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे कर्व किंवा स्केल कर्व तुम्ही मागवून घेऊ शकतात ऑनलाईन किंवा कुठल्या तरी टेलरिंगचं जिथं सामान मिळतं तिथं तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही नक्की मागवा, खूप फायदेशीर आहे. भरपूर ठिकाणी आपल्याला तो कामात येतो. समजलं तुम्हाला मुंड्याला आकार कसा द्यायचा? आता आपला इथं बॅक पार्ट हा रेडी आहे. आता आपण हा साईडला ठेवूयात. तर इथून आता आपण गड्याचं मार्क आणि टक्स आपण नंतर बघूयात. आता सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायला घेऊ. तर चला आता मी फ्रंट पार्ट हा ड्राफ्टिंग करायला घेते. तर सेम शोल्डर टाकायचं. फुल शोल्डरमधून जे काही तुमचं शोल्डर असेल त्याला डिवाइड 2 करा. किती होतं? 7.25. बॅकमध्ये जेवढं टाकलं तेवढं फ्रंटमध्ये टाका. त्यानंतर 1 इंच इथं खाली डाऊन जायचं. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क करायचं. दोन्ही मार्क लक्षात घेऊन काय करायचं? क्रॉस लाईन मार्क करायची. लक्षात आहे? रिपीट होतं असं नाही की एकदा सांगितलं आणि विषय संपला. प्रत्येक व्हिडिओमध्ये या गोष्टी रिपीट होतात, क्लिअर होतात. मुंडा मार्क करायचा. बॅकमध्ये मुंडा किती घेतला? 6 इंच आणि 1 लाईन तेवढंच फ्रंटमध्ये घ्या. असं नाही की मी तुम्हाला अंदाजे सांगते. फॉर्म्युला वापरून आपण मुंडा मार्क केला. मुंडा मार्क करतो तिथं काय मिळतं आपल्याला? चेस्ट लाईन. समजलं? आता क्रॉस लाईनचा काय घ्यायचा आहे? सेंटर. सेंटर घेतला. त्या सेंटरपासून आपल्याला आता 3 मेजरमेंट टाकायचे असतात. काय टाकायचं असतं? ब्लाऊजची उंची. आता मी तुम्हाला इथं एक गोष्ट क्लिअर करते. फ्रंटमध्ये तुम्हाला 1.5 इंच उंची ॲड करायची. कारण भरपूर जणांना असं वाटतं की ताई उंची कमी होईल. कारण आपला हा ब्लाऊज जो आहे तो कटिंगमध्येच एवढा मायनस होतो, त्यानंतर त्याच्यात स्टिचिंगमध्ये मार्जिन जातं. तर 14 होती, बॅकमध्ये 1 इंच प्लस करा, फ्रंटमध्ये 1.5 करा, म्हणजे किती झाली? 15.5. लक्षात आहे? त्यानंतर नेक तुमचा डीप किती आहे फ्रंट तो मार्क करा. माझा पुढचा नेक आहे 6.5 इंच. त्यानंतर इथून आता शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे 9.5 इंच. तर त्यात 1/2 इंच प्लस करायचं. 10 इंचावरती मार्क केलं. लक्षात आलं? तर आता हे 3 जे काही मार्क आहे तिथं आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात. तर बघा ही माझी ऑलरेडी चेस्ट लाईन आहे. तुम्ही म्हणाले असं काही लाईन्स तुम्ही मार्क केल्या. जिथं आपण उंची टाकली तिथं पण मार्क करा. तर तुम्हाला आता इथं एक प्रश्न पडला असेल, ताई तुम्ही बॅकमध्ये स्ट्रेट घेतली आणि फ्रंटमध्ये अशी इथून सेंटर घेऊन खालून का घेतली एवढी? तर इथं तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करते. बघा आपला बॅक पार्ट कसा आहे? असा सरळ आहे बॅक. आणि फ्रंट कसा आहे? असा. हे बघा फ्रंट कसा आहे? असा थोडा उभार आहे. हा कुठला पार्ट आहे? आपला चेस्ट पार्ट. तर स्ट्रेट गेलं तर कमी असेल, फिरून गेलं तर जास्त असेल. लक्षात आहे? म्हणून आपण फ्रंटमध्ये जास्त घेतो. त्यानंतर आता चेस्टमध्ये आपल्याला लुझिंग पण ॲड करायचं असतं. तर चेस्टमध्ये लुझिंग का ॲड करायचं? कारण बघा आपला बॅक पार्ट हा असा सरळ आहे मागे आणि पुढे कसा आहे? असा.
आहे ना, लक्षात आलं? असा बघा, बॅक पार्ट कसा आहे सरळ, हा कसा आहे, याला आपला चेस्ट पार्ट असतो. तर उंची घेताना फ्रंटमध्ये 1.5 इंच घ्या, बॅकमध्ये 1 इंच घ्या आणि लुझिंग ॲड करताना बॅकमध्ये फक्त चेस्ट डिवाइड 4 करा आणि फ्रंटमध्ये चेस्टमध्ये लुझिंग किती ॲड करायचं, प्लस किती करायचं आहे, 1.5 इंच. समजलं? क्लिअर असेल सगळ्यांना? त्यानंतर इथून आता आपण सगळ्यात आधी मुंडा वगैरे मार्क करून घेऊयात. त्यासाठी शोल्डर मायनस करावं लागेल. तर शोल्डर मायनस करण्यासाठी तुम्ही रेडी शोल्डर पट्टी किती घेतली तो चार्ट घ्या. त्यानंतर नेक डीप आहे माझा 6.5 इंच. तर मी इथं बघते, तुम्ही म्हणाल ताई 6.5 इथं पण आहे आणि 6.5 इथं पण. तर तुम्हाला कुठलं बघायचं, स्टार्टिंगला येतो तो, हा कुठं जातोय, एंडिंगला जातोय, म्हणजे मागे गेला तो. पण आपल्याला कोणता बघायचा आहे, जो पुढे येईल तो. 6.5 नेक आहे माझा राऊंड नेक, किती मायनस करायचं आहे, 2 इंच. 2 इंच मायनस कुठून करायचं, टोटल शोल्डर 14.5 मायनस मिळालेले शोल्डर 2 इंच इज इक्वल टू 12.5 आणि नंतर डिवाइड 2 करायचं. किती मिळेल, 6.25. तर इथून आता मी 6.25 इंचावरती एक मार्किंग करते. तुम्ही तुमच्या नेक शेपनुसार वगैरे तुम्ही शोल्डर मायनस चार्ट बघा. आता इथं शोल्डर पट्टी मी 2.5 इंच घेतली, नेक माझा राऊंड होता म्हणून मी हा चार्ट बघितला. पण तुमचं जर का शोल्डर पट्टी 3, 3.25 जी काही असेल तो चार्ट तुम्ही घ्यायचा. समजलं? दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची. बघा, त्यानंतर नेक कुठला आहे, ब्लाऊज आपला कोणता आहे, डीप नेक, म्हणून काय करायचं असतं, शोल्डर स्ट्रेट करायचं असतं. सरळ लाईन मार्क करायची. आता शोल्डर पट्टीचं मार्किंग करा. 2.5 इंच आहे, 1 इंच मार्जिन प्लस करून 3.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर इकडे आता जेवढा काही गॅप मिळालेला असेल ती असेल आपली गडारुंदी. तर किती मिळाली, 2.5 इंच आणि त्यावरती एक लाईन. पुढे किती मिळाली, 2 इंच आणि एक लाईन. अर्धा ते पाऊण इंच आपलं जास्त गडारुंदी मिळाली. तुम्हाला गडारुंदीशी काही घेणं देणं नाही, फक्त शोल्डर पट्टी तुमची मॅच झाली पाहिजे. लक्षात आहे सगळ्यांना? त्यानंतर इथं तुम्हाला जेवढं तुम्हाला गडारुंदी मिळाली तेवढीच तुम्ही खाली टाकायची. 2.5 पावणे 3 इंचाला एक लाईन कमी, म्हणजे 2.5 इंच आणि त्यावरती एक लाईन. दोन्ही पॉईंट लक्षात घेऊन इथं बॉक्स तयार करायचा. हे बघा, हा बॉक्स तयार झाला आणि इथून आता राऊंड शेप द्यायचा. तर बघा, कर्व आहे, कर्वनेच मी राऊंड शेप देते, गड्याला आकार देते. समजलं? हा कर्व सुद्धा आपल्याला उपयोगी पडतो. आता इथं आपण काय करतो, जेव्हा आपली गड्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली जाते तर तेव्हा आपण शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करतो. पण जेव्हा आपला गडा छातीच्या लाईनला बरोबर असेल किंवा छातीच्या लाईनपेक्षा वरती असेल तेव्हा आपण मायनस करत नाही. लक्षात आहे? तर आता माझा नेक कुठे आहे, चेस्ट लाईनच्या बरोबर. तर मी शोल्डर मायनस करेल का, नाही. पण जेव्हा तुमचा नेक छातीच्या लाईनपेक्षा समजा खाली गेला असेल तर तुम्ही करायचं. असं नाही की मी केलं नाही म्हणून तुम्ही करायचं नाही. मी का नाही केलं, कारण माझा गडा चेस्ट लाईनपेक्षा खाली गेलेलाच नाही. समजलं? त्यानंतर आता आपण चेस्टचं मार्किंग करून घेऊयात. तर चेस्ट मार्किंग करताना काय करायचं आहे, फ्रंटमध्ये 1.5 इंच लुझिंग ॲड करायचं. बॅकमध्ये का केलं नाही तुम्हाला मी सांगितलं, फ्रंटमध्ये का करतोय ते पण सांगितलं. छाती आहे 31 प्लस करायचं 1.5 म्हणजे 1.5 इंच. किती मिळेल, 32.5 आणि मग नंतर त्याला डिवाइड 4 करायचं. 8.12 8 इंच आणि म्हणजे त्यावरती एक लाईन. तेवढं मार्क केलं. जी काही तुमची छाती असेल त्यात तुम्ही प्लस 1.5 इंच लुझिंग ॲड करा आणि नंतर त्याला डिवाइड 4. जे काही मार्क आलं ते जे काही तुम्हाला छाती मिळाली ती तुम्ही मार्क करा आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. तर सरळ लाईनचा सेंटर घ्या. सेंटरमधून 0.25 इतका आतमध्ये यायचं फ्रंट मुंड्याला आकार देताना आणि इथून अशी क्रॉस लाईन मार्क करायची. त्यानंतर
मुंड्याला आकार देण्यासाठी इथून क्रॉस मार्क करायचा आहे 1.5 इंच। हे सगळे पॉइंट लक्षात घेऊन मुंड्याला आकार द्यायचा। बघा मुंड्याला आकार देऊन झालेला आहे। शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग केलं। आता ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करायचं। ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 3.5 इंच। इथं जेवढा तुमचा आला त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्क करा। इथं 3.5 घेतला, खाली 3 घेतला। तुमचा 4 असेल 5 असेल जो काही असेल त्याचं निम्म तुम्ही इथं टाकायचं। ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट काय आहे, शोल्डर टू ॲपेक्स काय आहे, रेग्युलर बघत असतील त्यांना माहिती असेल, नवीन जॉईन झाले असतील तर त्यांनी बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओ बघा आणि आधीचे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ बघा, नक्की समजेल। पुढे घ्यायचा असतो आपल्याला कमरेचा टक्स। तर कमरेचा टक्स तुमच्या छातीच्या मापानुसार वेगळा वेगळा असेल। आता इथं माझी छाती आहे 31 इंच, तर जेव्हा छाती 28 ते 35 असेल तेव्हा टक्स किती घ्यायचा आहे, 2.5 इंच। तर 28 ते 35 इंच छाती असेल तेव्हा 2.5 इंच घ्या। 36 ते 45 असेल तेव्हा 3 इंच घ्या आणि 46 किंवा 46च्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा 3.5 इंच घ्या। लक्षात आलं। आता इथून हे मार्क ॲपेक्स पॉईंटला जोडायची। तर तुमचा कसा शेप तयार होईल, असा ट्रायंगल सारखा शेप तुमचा इथं तयार होणार आहे। त्यानंतर कमरेचं मार्किंग करायचं। कमरेचं मार्किंग कसं करणार, तर ह्या पॉईंटपासून पुढे तुम्ही मोजून घ्यायचं। किती आहे, 3 इंच। तेच 3 इंच तुम्हाला इकडच्या लाईनवरती ठेवायचं। कमर किती होतं, 6.5। त्यानंतर काय करायचं, पुढे 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं। तर हा टक्स मायनस करायचा, कारण टक्स तर आपला कट होणार आणि आपण डायरेक्टली माप टाकलं तर मग टक्स कट झाला की मग तुमचं कमर किती कमी होईल, ब्लाऊज तुमचा चुकेल। तर टक्स तुम्हाला कंपल्सरी मायनस करायचा आहे, समजलं। तर कमरेचं मार्किंगसुद्धा इथं झालं। आता हे 1.5 इंच मार्जिन लक्षात घेऊन लाईन्स ह्या जोडून घ्यायच्यात। बघा आता प्रिन्सेस कटला आकार देऊन घेऊयात। तर इथून आता प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी ही जी काही फिटिंग बाजूकडची क्रॉस लाईन आहे त्या क्रॉस लाईनची 4 भाग करायचे। तर तुम्हाला प्रॉपर फिटिंगसाठी एवढं करावंच लागेल। तुम्ही कुठेही गेला प्रॉपर शिकायला तर तुम्हाला या सगळ्या मेथड फॉलो कराव्या लागतील। हे बघा समान 4 भाग केले। सगळ्यात खालचा जो काही पॉईंट आहे तिथं बाहेर किती जायचं, अर्धा इंच। ते अर्धा इंच खाली असं स्ट्रेट जोडा। स्ट्रेट म्हणजे तुम्हाला इथं असं क्रॉस नाही जोडायचं, जिथं ही लाईन दिसते ना या लाईनच्या पॉईंटलाच बघा असं जोडायचं। नाही तर स्ट्रेट जोडायला म्हटलं म्हणजे तुम्ही असं जोडलं म्हणजे इथं तुम्ही गॅप सोडायचा नाही। असं पण होऊ शकतं जे नवीन असतील त्यांच्याकडून, म्हणून क्लिअर केलं। त्यानंतर ही लाईन नाही का, ही सेकंड लाईन तिथं 1/2 इंच बाहेर मार्क करायचं, म्हणजे अर्धा इंचपेक्षा कमी। आणि ती लाईन बघा इथं जोडायची आणि आता ही लाईन इथं जोडायची बघा इकडून अशी। तर इथं मी आता आकार देणार आहे प्रिन्सेस कटला। तर हा जो काही आपण आर्महोल कर्व आहे ना, हा कर्व घ्यायचा। हे बघा कर्व घेतला आणि हे जे काही पॉईंट क्रिएट झालेले आहेत ते पॉईंट आपल्याला मायनस करून घ्यायचे। बघा प्रॉपर आकार रेडी आहे, दिसत असेल सगळ्यांना। इथून बघा इथं पॉईंट झाला होता तो मायनस झाला, हा इथला पॉईंट मायनस झाला। त्यानंतर ही जी काही इकडची क्रॉस लाईन आहे ही इकडची क्रॉस लाईन मोजून घ्या। किती आली, 5.5 इंच आणि त्यावरती थोडं किंचित आहे, एक लाईन पण नाही, तर 5.5च घेऊयात। तर आता त्यानंतर इकडची लाईन मोजून इकडची लाईन मोजायची। हा जो काही म्हणजे आकार दिलेला आहे ना, हा आकार मोजायचा। 5.5 कुठे आलं तिथं मार्क करायचं। तर बघा
एका ताईने मला व्हॉट्सअपला फोटो शेअर केलेला होता, तर त्यांचा हा जो काही पार्ट आहे ना हा जास्त वाढलेला होता. तर तुम्ही प्रॉपर मोजा. तसं कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक वेळा प्रॉपर कसं मोजायचं ते पण सांगेल, पण आता तुम्हाला ही जेवढी लाईन आली तेवढं मोजून घ्यायचं. इथं तुमचा जेवढा गॅप आलेला असेल त्याच्या डबल तुम्हाला इथं मार्क करायचं. इथं किती आला आहे बघा, प्रॉपर अर्धा इंच मिळाला, तर इथं किती जायचं, 1 इंच जायचं. पण इथं तुम्हाला 1 इंच जाताना चेक करायचं की तुम्हाला साईड पार्ट किती हवा. तर इथून आपण मुंड्याला आकार देणार आहोत तेव्हा अर्धा इंच जाईल, फिनिशिंगसाठी अर्धा जाईल. 1 इंच आपलं इथं ब्लाऊज मायनस होईल. इथून खाली चेक करायचं. इथं जर का आपण 1 इंच मार्क केलं त्यानंतर अर्धा इंच फिनिशिंगमध्ये जाईल तर किती मिळेल बघा, 6.5 इंच रेडी मिळेल. तर तुम्हाला किती हवा ते बघायचं. समजा तुम्हाला 7 इंच रेडी हवा आणि तुम्ही म्हणाल की 1 इंच मार्किंग वरती जातंय, तर तुम्ही काय करायचं, इथं जेवढं आलं ना तेवढंच इथं मार्क करायचं. समजलं. पण तरीही असं जरी केलं तरी ब्लाऊज तुमचा प्रॉपर बसतो. तर इथून मी 1 इंच डाऊन गेली, इथून लक्षात आहे. त्यानंतर इथून पण आपल्याला अर्धा इंच मार्क करायचं आणि हे अर्धा इंच असं क्रॉस जोडायचं. हुकाय पट्टीकडून अर्धा इंच मार्क केलेला आहे. तर एवढा ब्लाऊज तर आपला ऑलरेडी मायनस झाला, इथं मायनस झाला. त्यानंतर आता मार्जिनमध्ये मायनस होईल. तर तुमचं लक्षात आलंच असेल ना की ब्लाऊजची उंची आपल्याला फ्रंटमध्ये 1.5 इंच का घ्यायची. आता काय घ्यायचं आहे, मुंड्यातला टक्स. तर मुंड्यातला टक्स किती घ्यायचा आहे, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही मुंड्यातला टक्स 1.25 घ्या. जेव्हा छाती 36 ते 45 असेल तेव्हा मुंड्यातला टक्स 1.5 घ्या. तर आता माझी छाती किती आहे, 28 ते 35च्या मध्ये 31 इंच. तर मी मुंड्यातला टक्स किती घेईल, 1.25 इंच. तर तो टक्स कसा घ्यायचा, 1.25 इंच छातीच्या लाईनवरती ठेवला आणि तो टेप असा मी पुढे सरकवत घेतला. बघा 1.25 इंच इथं ठेवलेला आहे आणि मुंड्याला टेप इथं टच झाला तर तिथं एक मार्किंग केलं. समजलं. तर बघा आता 1.25 इंचच्या निम्म करायचं. काय करायचं, डायरेक्टली टेप फोल्ड करा. काही तिथं तुम्ही मोजत बसायचं नाही किंवा दुसरं काहीतरी लॉजिक लावत बसायचं नाही. डायरेक्ट टेप फोल्ड केला म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन. तर ते कुठं मार्क करणार, तर ह्या पॉईंटवरती टेप ठेवायचा. अर्धा इंच एक लाईन इकडे मार्क करा आणि अर्धा इंच एक लाईन इकडे मार्क करा. म्हणजे टोटल किती मिळाला, 1.25 इंच. आता हे दोन्ही पॉईंट कुठे जोडायचे, ॲपेक्स पॉईंटला. ॲपेक्स पॉईंटला जोडले. ही जी काही फिटिंग बाजूकडचा पॉईंट आहे याला थोडासा वरती मार्क करायचा. वरती का मार्क केला ते पण मी क्लिअर करते. तर सगळ्यात आधी गड्याकडची लाईन मोजायची. तर गड्याकडची लाईन आहे 5.25 इंच बघा ॲपेक्स पॉईंटपर्यंत आणि तेवढीच आता टेप इकडे घ्यायचा. तर टेप जेवढा वरती गेला तिथं मार्क करायचं. एवढा वरती गेला. आता इथून आपल्याला नवीन मुंड्याला आकार द्यायचा आहे. तर नवीन मुंड्याला आकार देण्यासाठी इथून आपल्याला फिटिंग लाईनवरती अर्धा इंच मार्क करायचं असतं. अर्धा इंच मार्क केलं तर इथून आता एक सरळ लाईन मार्क करायची. सरळ लाईन मार्क करताना व्यवस्थित करा. म्हणजे बघा ही जशी तुमची ही जाते ना ही क्रॉस लाईन तशी घ्या. त्या बरोबरीला पट्टी तुम्ही ठेवायची आणि इथून अर्धा इंच असं मार्क करायचं. जी लाईन मार्क केली तिथून आता तुम्ही चेक करा पट्टी तुमची बरोबर कशी जाते. तर आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही असं पण हा बॉक्स तयार करू शकतो. पण बघा पट्टीचा गॅप इथं किती आहे आणि इथं किती आहे. तुम्हाला पट्टीचा गॅप किती ठेवायचा, इक्वल ठेवायचा. म्हणजे चेक करायचं तुमचा पट्टीचा गॅप इक्वल कसा आहे, तो कमी किंवा जास्त होऊ द्यायचं नाही. लक्षात आहे सगळ्यांना. त्यानंतर बॉक्स तयार करायचा आणि त्या बॉक्समधून मुंड्याला आकार द्यायचा. नवीन मुंड्याला आकार का देतो हे सगळ्यांना माहिती आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल ना तर त्यांनी आधी जाऊन बघा किंवा आता सुद्धा क्लिअर होईल.
तर आता आपल्याला बेल्ट मार्क करून घ्यायचा आहे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज. तर त्यासाठी बेल्ट मार्क करून घ्यावा लागेल. तर बेल्ट मार्क करण्यासाठी तुम्हाला खालचा बेल्ट, योक पट्टी, क्रॉस पट्टी, ब्रा पट्टी, वेगळ्या वेगळ्या भाषेत जे कोणी जे काही म्हणत असेल त्यांनी समजून घ्या. तर खालचा जो काही बेल्ट आहे तो मला किती घ्यायचा आहे, 2.25 इंचाचा. त्यामध्ये काय करायचं, अर्धा इंच प्लस करायचं. तुम्हाला समजा 2 इंच, 2.5 इंच, 3 इंच हवा असेल त्यात तुम्ही अर्धा इंच प्लस करा. मला 2.25 इंच घ्यायचा, त्यात मी अर्धा प्लस करते. किती मिळेल, 2.25. तर बघा इथून आता 2.25 इंचावरती एक मार्क करायचं, वरती मार्क करायचं. इथून एक मार्क केलं, त्यानंतर इथून मार्क करायचं 2.25. इथं 2.25 मार्क करा, इथं पण 2.25 मार्क करा. सगळ्या ठिकाणी तुम्हाला 2.25 मार्क करत जायचं. इथं पण 2.25 इंच मार्क करायचं. इथं पण 2.25 इंच मार्क करायचं. असं म्हणजे तुम्हाला इक्वल मार्क करत करत जायचं आहे. आणि आता हे पट्टीने जोडायचं सरळ. हे बघा, क्लिअर आहे सगळ्यांना. इथून आता वरती 1.25 इंच मार्क करायचं आणि योकपट्टीला आकार द्यायचा. हे बघा, योकपट्टीला आकार देऊन झालेला आहे. तर तुम्हाला बेल्ट कसा काढायचा 3 पीस प्रिन्सेस कट लक्षात आहे. तुमचं ब्लाऊजमध्ये काय काय मायनस होईल ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, इथून खाली जे काही आहे हे पण आपलं मायनस होईल सगळं. हे जिथं मायनस होईल तिथं मी अशा लाईन्स मार्क करून देते. तर बघा, जे जे आपलं ब्लाऊजमध्ये मायनस होणार आहे तिथं बघा मी अशा लाईन्स ड्रॉ करून दिल्या. म्हणजे तुम्हाला बघा प्रॉपर दिसत असेल की आपला ब्लाऊज कटिंग कसा होणार आहे आणि पार्ट कसे आपले येणार आहेत. ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसेल. नक्की ट्राय करून बघायचं तुम्ही. आणि आता याचं संपूर्ण कटिंग आणि कपड्यावरती कटिंग मी तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी एकच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि तुम्हाला त्याच्यात सुद्धा मला भरपूर डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. आणि स्लीव्हचं कटिंग पण आपण बघूयात. तर बघा मैत्रिणींनो, आपलं आजचं 3 पीस प्रिन्सेस कट म्हणजे प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता याचं कटिंग कसं करायचं किंवा बॅक पार्ट पण आपल्याला चेक करायचा बाकी आहे. तर आता आपण याचं कटिंग आणि स्लीव्हचं कटिंग पण बघूयात आणि त्यानंतर कपड्यावरती कटिंग करताना मार्जिन कुठं कुठं वाढवायचं आहे ते पण आपण चेक करून घेऊयात आणि मग नंतर स्टिचिंग करायला घेऊयात. तर चला, आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर मी पोस्टमध्ये नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला केव्हाही काही अडचण आली ना तर तुम्ही मला त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉल कोणीही करायचा नाही, फक्त तुम्ही मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळेल. नंतर आपला ब्लाऊज असेल प्रियमजी स्पेशल पॅटर्न, त्याचं कटिंग स्टिचिंग दोन्ही बघूया. यापुढे जे जे काही तुम्हाला ब्लाऊज वगैरे मी सांगणार आहे ते आपण नवीन नवीन पॅटर्न्स घेणार आहोत. त्यानंतर शोल्डर टू वेस्ट डार्ट पण आपण घेऊयात. म्हणजे सरळ तो डार्ट असतो, टक्स असतो. प्रिन्सेस कट किंवा 4 टक्स किंवा कटोरी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. खूप सिंपल आहे, घालून पण छान दिसतो आणि शिवायला पण कटिंगला पण सोपा आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. माझे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत का ते सुद्धा तुम्ही मला सांगा. छान छान फीडबॅक तुम्ही मला शेअर करा, कारण जेव्हा तुम्ही मला छान असा फीडबॅक दिला तेव्हा मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला अजून छान वाटतं आणि मी तुमच्यासोबत नवीन नवीन व्हिडिओसुद्धा शेअर करेन. तर कमेंट पण करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा. ज्या कोणी गरजू महिला असतील किंवा जे कोणी त्यांची आर्थिक परिस्थिती अशी असते की ते बाहेर जाऊन शिकू शकत नाही किंवा काही बरेच असे प्रॉब्लेम असतात,
की महिला बाहेर पडून शिकू शकत नाही किंवा फी वगैरे जास्त असल्यामुळे पण शिकू शकत नाही. कारण मला भरपूर मेसेज वगैरे येतात की ताई राजा राणी कोचिंगची फीज वगैरे जास्त आहे, पण आमची शिकायची इच्छा आहे, पण आम्ही शिकू शकत नाही, की तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला खूपच मदत झाली, ब्लाऊज पण आम्ही छान स्टिचिंग करतो. तर असेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असं पण सांगतात. तर खरं तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे कोणी अशा गरजू महिला असतील त्यांना आपल्या व्हिडिओची मदत होईल. तर ती तुमची इच्छा, माझं जेवढं सांगण्याचं कर्तव्य आहे किंवा माझं जे काही काम आहे ते तर मी करणार. बाकीचं तुमचं काम ते तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा. तर आता थांबवते आणि चला नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये लवकर